फिर आपका टर्निंग पॉइंट आ गया कि फिल्म में जाना, स्टेज जहां पर लाइव ऑडियंस होती है और बाद में फिल्म जहां कैमरे के पीछे लोग होते हैं और कैमरा एक नजर से आपको देखा होता है। ये फरक कैसे आया, इसमें फरक कैसे किया आपने, म्हणजे ते फरक कसा केला तुम्ही की लाईव्ह ऑडियन्सला कसं तुम्ही टॅकल करता आणि जेव्हा तुम्ही पिक्चर मध्ये करता तेव्हा तुम्हाला तो फरक कसा जाणवतो, आणि या टर्निंग पॉइंटवर म्हणजे स्टेज टू बॉलिवूड तुमचा मास्टर माइंड कोण, तुमचा बॅकबोन कोण? ना बॅकबोन म्हणजे मला, मी क्या स्टेजवर बी करायचो ना, स्टेजवर बी करत करत खूप कामं केली, खूप शोज केले मी, ठीक आहे. पण पिक्चर म्हटल्यावर तर कॅमेरा म्हटल्यावर मला लिव आवडत. अच्छा, कॅमेरा नाही करायचं पिक्चर बाबा, माहित नाही कॅमेरा म्हणजे कातरी असं वाटायचं तिकडं कोण करणार कॅमेरा समोर बाबा, ते लोक कसं करतात, मी करू शकणार नाही बाबा, नको. तरी पण मला चान्स मिळाला. कल्याण जाणंजी भाई त्यांचा फार उपकार, म्हणजे ते आमचे गॉडफादर, त्यांना मी गॉडफादरच बोलतो कल्याण जाणंजींना. तर कल्याणजी भाई बरोबर मी कॅरम खेळत बसतो होतो. तेव्हा एक मद्रासी प्रोड्युसर होता, प्रोडक्शन मॅनेजर, तो त्याचे काहीतरी पिक्चर होतं, बॅकग्राऊंड म्युझिक येत आहे, पिक्चर मूवी, सर ते मूवी इज ऑलरेडी फिनिश, only little bit comedy portion was there remained, so we what comedy scene, Kalyanji Babu. Some few 4-5 scenes, comedy scenes are balanced, no? Jagdeep Saab is a main comedy. We want one small comedy with Jagdeep Saab. So, small is a big comedy sitting here. We care about it. Take him, he's very good. No problem, sir. Take him म्हटलं मी घाबरलो, कॅमेरा समोर बघा, ऍक्टिंग करावं तो वेळा गेला, एक अर्धा तास तिकीट घेऊन आलो, फ्लाईट तिकीट. अरे बापरे, एअर तिकीट सर, ओके सर, युअर फ्लाईट तिकीट 10 o'clock फ्लाईट सर. बापरे, आता मला बोलायला पण चान्स नाही, कल्याणजी भाई मी करू शकत नाही, मला नाही करायचं, मी काय करू. मी घरी गेलो, बॅग गेलो शिवाय एअरपोर्टला, 10 रात्री 10ची फ्लाईट होती. फ्लाईट घेतलो, तिकडे गेलो, आणि तिकडे गेलो तर मला ते एअरपोर्टवर नाही घेऊन गेलो रात्रीमध्ये, आणि मला ते युअर सीन बाबा सीन रात्रभर झोपलं नाही. झोपू का आता, कॅमेरा समोर करायचा उद्या, काय करू बाबा, काय करू रे, कसं करू. ते दादा मी प्रॅक्टिस करतो, नाही जाणे का हे हो का, आपल्या हिशोबाने मी बाजूचा रूम बंद आहे, म्हटलं आवाज आला तुमची रिहर्सल चालू होती. तर जगदीप साहेब माझं काहीतरी घेऊन पडतात, वरून बोलतो, प्रॅक्टिस करतो मध्ये. तो आला, मी रात्रभर झोपू शकलो नाही. सकाळी तिकडनं टॅक्सी रिक्षा घेऊन मी पळायचा विचार केलो. एका रिक्षावाल्याला विचारलो की बाबा चेन्नई स्टेशन किती रे, त्यांना नाव नव्हतं, मद्रास कुठे स्टेशन कुठे आहे, चल पळू का, बॅग हॉटेलमध्ये राहू दे खेळ्या खड्ड्यात, मी मुंबईला जातो, मी करू शकणार नाही. मला ताप जसा आला तर मी क्रोसिन पण घेतलो. अरे बाप, एकदम काय करू. त्यात गेलो, मी शूटिंग साठी गेलो. थोडं वेळ आता पहिल्यांदा विचार करत होतो, रिक्षावर बोलत होतोय, थोड्या वेळा मी मेकअप केले, गाडीमध्ये बसून इकडे एक माणूस इकडे एक माणूस. मला असं वाटत होता कोणीतरी मला फाशी चढवायसाठी घेऊन जाईल, फाशीला लटकवायसाठी घेऊन जातात. काय करू
जंगलमध्ये काहीतरी शूटिंग होती. जंगलात मी झाडावर चढतो, तेव्हा काहीतरी करतो आणि खाली ते जगदीप साहेब येऊन माझी बॅग घेऊन जात. कसं काहीतरी नव्हतं. तर मी पोस्टर चिपकवणारा माणूस आहे. फिल्मी पोस्टर्स प्रत्येक पोस्टर चिपकवतो आणि ते पोस्टरला बघून मिमिक्री करतो मी. तसं रोल होता आणि मला पोस्टर घेऊन पडतो हा माणूस जगदीप साहेब असा. मी जिथे जायचा तर जगदीप साहेब असा करायचा. तर तसं रोल होतं ते. आता मी काय करू, कसं करायचं काय. तो असिस्टंट आला, मला बोलतोय एकच हिंदी माणूस होता तिकडे, सर्व बघायचे एकच हिंदी माणूस आणि तो पण असा आकडून बोलायचा. हो कर लोगे ना, हाँ और ये तुम्हारा डायलॉग पूरे याद कर लिया. एक तो मी घाबरले तर काय बघत होतो. सर्व लुंगी घेऊन इकडे ते रिफ्लेक्टर घेऊन पडतात, कोण तिकडे जातात, सर्व काम करतात. कोणी एकमेकाला बघत नाही, काय नाही, सर्व काम करतात. कॅमेरावाला इकडे डबा घेऊन तिकडे जातो, इकडे जातो, ते पेटी घेऊन तिकडे सर्व एकमेव काम करतात. मस्त लागले आईला. कोण कोणाला बघत नाही, काही नाही. मी कशाला घाबरतो, मी कशाला त्रास घेतो यार. आपल्या कामामध्ये मस्त मी पण आपलं काम करेन ना. मी काय करायचंय म्हटलं. ओके सर. मी रिहर्सल केलो. शत्रुघ्न डायलॉग मी बोललो. झाडावर टका 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 टका. तो मद्रासी डायरेक्टर होता, असिस्टंट डायरेक्टर, आला माझ्याकडे. एक नंबर. मी घाबरत गेलो. हा म्हणतो असा. अरे तर मग आता मग असं केलं तर मग आता याच्यापेक्षा नंबर अजून धबाक. यार क्या आर्टिस्ट है. वाह, सब लोग मद्रासी खुश हो गए. अरे बाप रे बाप. बोला यार ये धडक. ते झालं, मिमिक्री होता. पण त्यानंतर मला त्या कामासाठी बोलवलं होतं. मला मिमिक्रीचं काहीतरी काम असेल ना ते मला बोलवायचं. अरे तो मिमिक्री करता तो कॅसेट पण काय फेवरेट झाला माझा. करेक्ट. तर तो बोले उससे मिमिक्री करवाएंगे. ओम प्रकाश हेच करून घेतात. ओके. आणि मी ऍक्टिंग करायला जर गेलो त्याच्यामध्ये काहीतरी कोणतरी यायचं आणि काहीतरी रूप की राणी चोरोकर राजा. मी तुला सांगतो, रूप की राणी चोरोकर राजामध्ये पण सेम रोल केलो मी. अच्छा. रूप की राणी म्हणजे 2000 ला काहीतरी बनलं. 90s म्हणजे 95 लेट 90 मध्ये आलं होतं. त्याच्यामध्ये पण काय रोल होता माझा, ते पोस्टर चिपकवतो आणि सेम रोल होता माझा. वा. पण मी इन्स्पेक्टर असतो. करेक्ट. मी असं करत करत कुठे काय चाललंय ते पण बघायचं माझं काम. पण मी इन्स्पेक्टर आहे. जॅकी श्रॉफ यांचा माझा मोठा ऑफिसर आणि मी त्यांचा असिस्टंट आणि मी पण करायचो असा. हा माझा रोल होता. मला बोला अभी जॉनी भाई तुम अब यहाँ पर है ना, आप ऐसा बोलते हो जैकी श्रॉफ से. वो आगे पूछता है अरे सुनो वो काम किया कि नहीं. हाँ आपको बोलना है मैं इसमें ये कर रहा है और उसका ये है, इसका केस में ये है, उसका केस में वो है और ये केस जो है ये होगा और ये केस अगर ऐसा नहीं करेगा तो ऐसा होगा. ते नॉर्मली मला बोलायला जमत नव्हतं. फार डेंजरस आहे ते सवय. फार डेंजरस आहे. आणि मी बोलो आप. तर मी म्हणजे कुठेतरी इन्स्पेक्टर याचं इन्स्पेक्टर कसं बोललो कॅरेक्टर आहे. उदर कॅरेक्टर कोणी कॉपी करायचो पण माझ्या ओरिजिनल काहीतरी येत नव्हता. करेक्ट. कधी ओरिजिनल केलंच नाही.
तो बघितलं सतीश कौशिक डायरेक्टर होता, तो बोला नहीं इससे नहीं होगा, ये मिमिक्री आर्टिस्ट है, नहीं फिर आप इसको अपनी तरफ से बोलो। अभी कोई एक्टर कैसा बोलेगा ऐसा करके दिया उसको। अरे वाह, जो ओरिजिनल था, उधर मुझे एक्टिंग की चांस थी, मैं कर नहीं सका, तो उसमें भी संजय कुमार का करके लिया। मेरा ख्याल है ये भी हो सकता है, और इसे लेकर तुम जाओगे तो बड़ा काम हो जाएगा। मेरे ख्याल ये वो ऐसा कुछ कर दिया मैंने, वो सीन करवा के लिए जैसे मिमिक्री भी हो गई और काम भी हो गया। अच्छा वो जाके सब निकल गए, ऐसा कुछ था। लेकिन मुझे बहुत दुख हुआ। क्या बात? कि मैं, इन्होंने जो बोला मैं नहीं कर पाया। एक्टिंग मुझसे नहीं हुई यार, एक्टिंग का मुझे दूर तक संबंध नहीं था। करेक्ट। हम नकल करते रहे। उसके बाद फिर एक बार एक नहीं पहले एक पिक्चर आई, अच्छा, शूटिंग आई, एक नहीं पहली, राजकुमार, हेमा मालिनी, कमल हासन, ये पिक्चर थी। साउथ में जाना था, और उसका डायरेक्टर कौन मालूम? भालचंद्रन, एक दूसरे के लिए जिससे बनाई। ओके, वो डायरेक्टर थे। अरे वाह, मस्त सुंदर डायरेक्टर, बापरे बेटा। मी तिकडे गेलो, राकेश बेदी बरोबर आमचा एक छोटा स्किट होता। त्या स्किट मध्ये राकेश बेदी काय बोलतात आणि मी त्यांना ऐकतो, आम्ही असं बोने ठीक नव्हता ना शॉटिंग तसं, काय बोलतात, और मी रिएक्शन माझं बरोबर येत नव्हतं। अच्छा, ऍक्टिंग मध्ये काय ऍक्शन रिएक्शन, मी बरोबर त्यांना रिॲक्ट करत नव्हतो। मी माझ्या डायलॉग मध्ये कॉन्सन्ट्रेशन करत होतो, म्हणजे जे काय बोलायचंय सबकॉन्शियस मध्ये तेच चाललं होतं। आणि तो बोला तर मी आपला डायलॉग पाठ करतो, आणि जेव्हा हे संपलं की मी बोलणार तेव्हा, अरे म्हणजे मग त्याच्यामध्ये गिव्हन टेक पाहिजे ना। तो बोलताना आपण ऐकतो, हे करतो, नंतर रिॲक्ट करतो, त्याने ऍक्शन करतो पुन्हा, ते सगळं शिकायचं असतं। ते कधी मी शिकलंच नाही। मी डायरेक्ट आपला डायलॉग बोलायचो, तो डायरेक्टर तिकडे बसवता, तो उठून आला, बालचंद्र, हे यार हे कोण आहे? हा कोण आहे? हा कोण आहे म्हणजे काय? घाबरलो। हा कोण आहे म्हणजे शिवी येते। हो, म्हणजे मी आर्टिस्टच नाही, हा कोण आहे? आर्टिस्ट नाही तो। आर्टिस्ट कोण आहे? तो ऍक्शन रिएक्शन करणार, त्याला आर्टिस्ट म्हणतात। हा कोण आहे? हा कोण आहे जे आहे ना, तो बोला इज अ गुड आर्टिस्ट सर, आई टेक केयर। राकेश बेदीने मला सांभाळून घेतला। अच्छा, तो भाई जब मैं बोलूंगा आप मेरे को देखो, आप मेरे को ऐसे करो, ये करो ना, आप जो बात करते ना। हाँ मैं वो नहीं कर रहा था, हाँ मैं अभी मैं करूँगा, मैं कहाँ पर बोलो करो प्लीज, अपन करते ना। हाँ ऐसा करके मैंने किया, करके वो सीन कैसे हो गया। डायरेक्टर वाज नॉट हैप्पी, बट ओके, ठीक है। ये किसको लाया, कौन है ये वर्ड? मुझे कई रात को तो मैं इसको राकेश बेदी को बोला, एक्टिंग क्या है मेरे को समझाओ यार। तो कैसे समझाएगा एक दिन में? लेकिन कई महीनों तक मैं रोता था, ये बात को लेके मैं रोता था, ये कौन है, कौन है रहा, बरोबर, किसको लाया, ये जो है ना, इसको मैं रोता था कि कैसा बोला है। मैं आर्टिस्ट ही नहीं हूं, क्या होता है एक्टिंग, मुझे एक्टिंग क्यों नहीं आती है। मैं तरसा। फिर उसके बाद मैंने बोला मैं मिमिक्री कर सकता हूँ, मिमिक्री आइटम बनाता हूँ, ये बहुत ही हार्ड है। एक्टर लोग मेरे फैन है, मुझे एक्टिंग क्यों नहीं आती। एक्टर लोग मेरे फैन है और मुझे एक्टिंग क्यों नहीं समझ में आ रही। मुझे समझना पड़ेगा, समझूंगा तो आएगी एक्टिंग, समझ में आई। फिर मैं समझने की कोशिश की, मैंने इतनी मेहनत की महेश, मुझे बहुत मेहनत करनी पड़ी, बहुत मेहनत करनी, फिर से एक नया बनना पड़ा मुझे। क्या बात। मिमिक्री टैलेंट अपनी जगह है, एक्टिंग इज डिफरेंट, दो डिपार्टमेंट अलग है। स्टेज पर परफॉर्म करना और कैमरे के सामने परफॉर्म करना जमीन आसमान का फर्क है।
क्या बात, बहुत जमीन आसमान का फर्क है। तो उसको आपको सीखना पड़ेगा, समझना पड़ेगा, उसमें मंजना पड़ेगा। तो मैं उसके लिए मतलब मर के जिंदा होना पड़ता है। कोई भी चीज के लिए मर के जिंदा होना पड़ता है, उसको मरना पड़ेगा तब आप जिंदा होगी। दाना है ना, दाना सीड, ये फार्मर अपना किसान दाना बोता है ना, अंदर बोता है ना दाना, जब बोता है अंदर दाना जाता है, दाना जाता है वो सड़ता है, मरता है। वो मरने के बाद उसमें से पौधा निकलता है, वो पौधा मट्टी को फाड़ के निकलता है साहब, और झाड़ पड़ता है। क्या बात, क्या बात। जब तक आप भरोगे नहीं, सड़ोगे नहीं, तो आपका कुछ नहीं कुछ नहीं। तो हर एक के लिए, हर फील्ड में, हर चीज के लिए, उसमें भी और इसमें भी मेरे को मरना पड़ा, और अभी भी मरना पड़ता है। इसका एंड, इसकी एंड नहीं है, इसका एंड। नो नो, अब अपने वो सीख लिया, नो 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 नो, आपको सीखते हो, कीप ऑन लर्निंग, कीप ऑन लर्निंग, एवरी डे यू हैव टू बी ए स्टूडेंट, गुड स्टूडेंट, लर्न लर्न लर्न। क्या बात, लर्न बोल गाडी आपलं काय लर्निंग एल लावते ना, ते एल लावून फिरत आपल्याला टाईट, एल बोर्ड कायमचा आपला, कायमचा बोर्ड पाहिजे आपल्याला। वा वा, खूप सुंदर अंतर. स्टेज शो, एक सॉरी, हा स्टेज शो, मिमिक्री आणि तो अभिनय जे तुम्हाला शिकायसाठी इतका संघर्ष करावा लागला, त्याच्यानंतर तुम्हाला ते सिनेमे कसे मिळत गेले, त्यानंतर त्यानंतर पिक्चर कसे मिळत गेले? आपको मिलने लगे? यही मिला ना, वो कल्याण जी मैंने दिया ना, उसके बाद करते 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 पिक्चर करते 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 मुझे काम मिलना शुरू हो गया। आपने, मैंने किया, काम किया उसमें। पहला पिक्चर दर्द का रिश्ता? नहीं नहीं नहीं, ये रिश्ता ना टूटे, ये रिश्ता ना टूटे, ये रिश्ता ना टूटे। उसके बाद में आया पिक्चर में तबस्सुम बनाई अपने बेटे को लेके, हाँ, फूका फरिश्ता क्या वैसे पता नहीं क्या वो है। और फिर उसके बाद में एक और पिक्चर बनाई सोनी साहब करके, मर गए बेचारे, उन्होंने एक फिल्म बनाई फकीर बादशाह, उसमें मैंने काम किया। उसके बाद 82 में दर्द का रिश्ता, 82 में दर्द का रिश्ता, दर्द का रिश्ता में 10 साल ने मुझे ब्रेक दिया था, करेक्ट, वो किया उसमें। उसके बाद मैं चमका लव 86 में, लव 86, वो फकीर बादशाह का जो असिस्टेंट डायरेक्टर था ना, वो असिस्टेंट थे इधर प्रेमलाल मेहता की पिक्चर में। वो एक मुस्लिम डायरेक्टर थे, बेचारे का नाम बोल रहा हूँ मैं, बेचारे खत्म हो गए। उन्होंने बहुत पिक्चरें बनाई, बहुत पिक्चरें बनाई। वो उनके वो डायरेक्टर थे लव 86 में। हाँ, वो लव 86 में गोविंदा, फर्स्ट मूवी, गोविंदा, रोहन कपूर, यस, गोविंदा, फरहा एंड नीलम, सतीशा, मैं। उस पिक्चर में मेरा जो मैंने नौकर का रोल किया, थोड़ा ओरिजिनल था, एक्टिंग किया उसमें, करेक्ट, कॉमेडी नहीं की, उसमें मिमिक्री नहीं की, मैंने मद्रासी कैरेक्टर किया। वो कैरेक्टर बहुत पसंद आया लोगों को, उससे मेरे को जलवा मिली, जलवा में बहुत लोगों ने पसंद किया। उसमें मिमिक्री किया थोड़ा सा, टीवी का, टीवी में किया ना मैंने, हम लोगों का भी सीरियल का, कॉमेडी की, अशोक कुमार वाला, हाँ अशोक कुमार का, वो किया। लेकिन मालिश वाला कैरेक्टर था जलवा में, कैरेक्टर मालिश वाला, तो एक कैरेक्टर किया मैंने। ऐसा करते करते मेरे को काम मिलने लगा, और ना कोई मिमिक्री काम भी करता है ये, तो बाजीगर, खिलाडी बिलाडी सगळं, चंद्र ते जाब केलो, त्यानंतर बाजीगर नंतर मी एक टर्निंग कोण बघितलं नाही। तेरा पेरी दादा, आता नवीन, आता काल परवा आले मध्ये शाहरुख खान, तिकडनं आम्ही फेमस झालो। ज्याने तुम्ही मराठीमध्ये, मला वाटतं सॉरी बॉलिवूडमध्ये 300हून जास्त चित्रपट केलेत, हिंदी चित्रपट आहेत 300हून तुमचे जास्त, अरे 400-500 झाले असतील, आणि मराठी भाषेत पण केलेत, आता पण करताय, आणि इतर भाषेत पण करताय. म्हणजे तुम्ही जेव्हा बोललात की माझा फर्स्ट सीन साठी मी जेव्हा गेलो तेव्हा असं वाटलं की मला फासावर लटकवायला नेत आहे, आणि तो फास कॅमेऱ्याचा तुमच्या गळ्याभोवती जो बसला कायमचा, त्याला तुम्ही सोडून आज 500 ते 600 चित्रपट विविध भाषांमध्ये केलेत. पण तुमचं पहिलं प्रेम कुठलं आहे?
स्टेज की कॅमेऱ्याच्या पाठचं? स्टेज स्टेज. स्टेज स्टेज. स्टेज जे आहे ना व्हेरी नॅचरल आहे. हा, व्हेरी नॅचरल आहे. का माझे मोठे मोठे ऍक्टर लोक ते स्टेजवर आवडतात नाही का? करेक्ट. स्टेजवर परफॉर्म करणं तर लाईव्ह आहे ना. हा, कॅमेरावर म्हणजे काय तर ठीक आहे ना, तुम्ही टेक 2 टेक घेऊ शकता, 3 टेक घेऊ शकता. इकडे एकच टेक आहे ना, आणि ऑडियन्स समोर. करेक्ट. चांगलं केलं तर वावा, नाही तर बटाटा टमाटा आहे का नाही? करेक्ट आहे. करेक्ट आहे. रोकडा धंदा, रोकडा बिझनेस. मूवीचं वेगळं आहे. करेक्ट. पण दोन्ही डिपार्टमेंट वेगळे, दोन्ही कठीण काम आहे, हा हा. पण डिपार्टमेंट आहे. वा. सर तुम्हाला काय तुम्हाला आयुष्यात ह्या पुढे अजून काय करू असं वाटतं, काय करावं वाटतं? पुढे स्टेज आणि मूवी ओनली त्या कामासाठीच मी आलेलो आहे. पण त्याच्यामध्ये वयप्रमाणे जे रोल मिळेल त्या हिशोबाने काम करावं लागेल. कसं माझ्याकडनं काम करून घेतात डायरेक्टर लोक आहेत ना, त्यांचा जे विचार करून ते आले, काय रोल घेऊन येतात ते त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. आणि काय ते त्याने जे पाहिजे ते आपल्याला द्यायचं आहे. आपण एक कारीगर आहोत. कलाकार एक कारीगर असतो. कारीगर सारखंच आहे. ह्याला बोलवा, 4-5 लोक आहेत, तर हा कारीगर चांगला आहे, ह्याला बोल. त्याने जे पाहिजे ते द्यायचं. ते आपण कसं करू शकतो ते आहे. आणि दुसरं म्हणजे काय, आमचं काय, आमची संस्था आहे. आपल्या लोकांचा, जे नवीन आर्टिस्ट लोक आहेत त्यांना काहीतरी मार्गदर्शन देतो आणि त्यांचं काहीतरी भलावं ते काम आम्ही करतो. कारण आम्ही स्ट्रगल करून आलो म्हणून त्यांचं काम हे करायचं एक इच्छा आहे, ते आम्ही करत असतो. दुसरं काय करायचं, दुसरं आपण काय करू शकणार? थिएटर, वेब सिरीज, परत आता ते OTT काय ते कामच आहे ना. ते कुठे जायचंय? डिपार्टमेंट वेगळं आहे. TV आहे, OTT आहे, ते ऍक्टिंगच आहे ना. नवीन काय? म्हणजे ज्या आर्टिस्टची गाडी घेऊन तुम्ही निघालात, मग तो सुपर हायवे असो, एक्सप्रेस असो किंवा गल्ली असो, जिथे मिळेल तिथे ती गाडी सतत चालत राहिली. पण त्यांना जे पाहिजे ना ते काय ते सोपं नाही. करेक्ट. तर टीव्हीचं काम वेगळं आहे. करेक्ट. समजलं ना? ते त्यांना जे पाहिजे ते शिकावं लागतं आपल्याला. करेक्ट. ते बरोबर बाबा काय आहे ते काय, ते बरोबर त्यांचं त्या ट्युनिंग कसं असतं, काम करण्याचं स्टाईल वेगळं असतो. टीव्हीवर काम करण्याचं वेगळं, मूवीचा टीव्हीचं काम एकदम डिफरंट आहे. करेक्ट. हा चालेल. काय जर सर तुम्हाला संधी मिळेल तर आयुष्यात नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी यापैकी कुणाची भूमिका करायला आवडेल? किसका रोल निभाना? नाही भूमिका म्हणजे त्यांचं भूमिका कसे करू भूमिका माहित नाही का तू? आता बघूया काय कोणाचा करू. ह्याच प्रश्नाला थोडासा वेगळा विचारतो. जितने बी जेवढे पण मोठे नेते आहेत त्याच्यामधला कुणाचा रोल ऍज अ पिक्चर मध्ये करायला आवडेल तुम्हाला? कोणाचा आहे तुम्हाला तुमच्या मनपसंतीचा एक बायोपिक? हाँ बायोपिक में अगर मिला तुमको चांस कि समझो लालू प्रसाद यादव हो, नरेंद्र मोदी हो, कोणाचाही करतो, मला शूट करायला पाहिजे ना. हा मला शूट करायला पाहिजे. इन केस मला असं वाटलं शूट झालं तर करू शकतो. आता बोलून काही फायदा नाही. म्हणतात ना बायोपिक केली तर तुम्हाला कुठल्या अभिनेत्याचं नाव घ्यावं असं वाटेल? एखादी बायोपिक जर करायची म्हटली. नाही ते प्रश्न तुमचं जे आहे ना, मला बरोबर हे मला मी शूट झालं पाहिजे. आता आपला आमचे जे आर्टिस्ट आहेत, काय नाव, परेश रावल, ते कोणाचे बायोपिक केले? आंबेडकर साहेब नाही, आंबेडकर नाही, त्यांना सूट झालं म्हणून ते केले. मला सूट झालं पाहिजे, माझी हाईट आहे हे ते. कधी कोण घेऊन येतो माझ्याकडे, ते सूट झालं पाहिजे ते असं मी बोलू शकत नाही. पण तुम्ही जेव्हा लालू प्रसाद यादव केलाय तो लोकांना खूप आवडलाय स्टेजवर प्रत्येकानं. हा लालू तर करू शकतो मी. राहुल गांधी मोदीजी मला मी नाही माहित पण
एक प्रश्न यालाच धरून थोडासा, कारण की आज आपण जी मराठीत जास्त वार्तालाप करतो किंवा बोलतोय, दगदगती मुंबई, आणि मराठी इंडस्ट्रीचं योगदान पण भरपूर आहे. तुम्ही मराठी ड्रामाज बरेच बघता. हा बघतो ना. मराठी कलाकारांना तुम्ही त्यांच्यावर कामही केलंय. मराठीतले तुमचे आयकॉन कोण आहेत ज्यांना तुम्ही म्हणजे त्यांच्याकडून प्रेरणा घेतली किंवा तुम्हाला वाटलं की यांच्याकडून काही शिकावं? ऑफकोर्स अशोक दादा, अशोक कुमार, अशोक शर्मा, अरे बापरे, व्हेरी नॅचरल, ग्रेट, बहुत बड़ा. आपल्या बऱ्याचशा मुलाखतीमध्ये अशोक सरांचा आपण बरेच वेळा उल्लेख केला की मी त्यांच्याकडे बघूनच ऍक्टिंग वगैरे जे काय आहे अशोक सरांच्याकडे पाहूनच मला करायला बऱ्यापैकी सुचत होतं. असं बरेच आपल्या मुलाखतीमध्ये आम्ही पाहिले. आदर्श व्यक्तिमत्व असं तुम्ही त्यांना अशोक देना बरोबर आहेच. त्यांचे पिक्चर किती होते त्या तो रावण मोर हे ते काय किती पिक्चर एक कोणतं तरी पिक्चर होती कोकणी बनलेले कोकणस्थ. हो कोकणस्थ, तो ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर होता आणि प्रोफेसर असे अनेक चित्र कोकणी प्रोफेसर असतात. रंजनावर ते लाईन मारत असतात, काही नाही झालं ते. तो खूप छान रोल झाला होता. हो ते पिक्चर नाव विसरलो मी. आणि दामाद पिक्चर म्हणून काम केलं हिंदी पिक्चर मध्ये जेव्हा अशोक सर एंट्री केली सर्व हायर झाले. मराठीमध्ये पण आपल्या दादा कोण बरोबर त्यांची एंट्री झाली ना, पण सर्व त्यांची कौतुक करत होते. काय केलं अशोक सर, पांडू तो फकीर म्हणून येतात. मग त्यानंतर हिंदीमध्ये त्यांची एंट्री दामाद मस्त रोल केली. अरे अशोक माने बाती आले. आता जिव्हाळ्याचा प्रश्न, ज्या धारावीमधून तुमचं लहानपण गेलं आणि आज धारावी टू लोखंडवाला हा मोठासा दीर्घ प्रवास तुम्ही केला. आज स्थिर तावर आहात, म्हणजे एक सुंदर असं लाईफ आहे. पण जेव्हा धारावीकडे आपण बघतो आजच्या वेळेला आणि थोडस धारावीच्या लोकांच्या झोपडपट्ट्या जाऊन त्यांना उद्या त्यांच्या स्वप्नातलं घर मिळालं तर तुम्हाला काय वाटेल? एक धारावीतला माणूस म्हणून, जुना माणूस म्हणून त्या लोकांबद्दल चमत्कार वाटतो. चमत्कार वाटतो. वा वा, चमत्कार. धारावी एरिया जर म्हणजे बिल्डिंग वगैरे सुधारलं तर एक मिरेकलच आहे. फार मोठं बोललं पाहिजे. खूप चेंज असतं. मुंबईमध्ये डिफरंट वातावरण आता धारावी म्हणजे पहिल्यासारखं नाही. व्हेरी गुड, पण ते स्लम्स गेल्या पाहिजे आणि बिल्डिंग बनलं पाहिजे. 3-4 पिढ्या तिथे लोक वास्तव्य करतात. प्रत्येकाची इच्छा आहे माझी मुलं माझे नातवंड आले तरी अजून मला घर नाही. ते पुनर्विकास होत नाही. होऊ द्या, चांगलं काम. आता रॅपिड फायर राऊंड ज्याला म्हणतो, काही प्रश्न सर रॅपिड फायरच्या विचार आणि त्याला मला ऑप्शन असतील 1 मिनिटात उत्तर द्यायचं. आणि मी पहिला पर्सनल प्रश्न त्याच्यातला विचारेन, पहिलं प्रेम कुठलं? तुमची मिसेस की ऍक्टिंग? ऍक्टिंग ऑफकोर्स. ओके सर. सुनील दत्त की राज कपूर? सुनील दत्त की राज कपूर? अरे बापरे, एक तो सुनील दत्त मेरा गॉडफादर और राज कपूर साहब, मैं दोनों में कैसे अलग अलग करूं? जॉनी भाई, मन मोकळ्या गप्पा तुम्ही आमच्यावर मारल्या. अर्थातच दुळप साहेब, मी आणखी तुम्ही मिळून हा कार्यक्रम खूप गमतीशीर असं म्हणणार नाही, थोडंसं सिरियस तुमच्या जीवनाचा उलगडा आम्हाला झाला. संपूर्ण कौटुंबिक आणि तुमचं प्रोफेशन जे आहे ते सगळंच आम्ही उलगडण्याचा प्रयत्न केला. आमच्या दगदगती मुंबई या साप्ताहिकच्या माध्यमातून आणि आमच्या या चॅनलमधून तुम्ही आमच्याशी आज रूबरू झाला, म्हणून धुळप साहेबांतर्फे माझ्यातर्फे पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि थँक्यू. पुढच्या वेळी नक्कीच भेटू असंच वेगळं काही. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.
धन्यवाद, तुम्ही आलात, इंटरव्ह्यू घेतलात आणि लोकांपर्यंत मला पोहोचवलं आणि लोकांना आय थिंक लोकांना आवडेल.